और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। हरिभक्तपरायण बाळासाहेब मोहिते पाटील, वारकरी साहित्य परिषद विभागीय अध्यक्ष। मराठवाड्यावर अतिवृष्टी झाल्यामुळे वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना एक चांगलं जीवन जगता यावं म्हणून त्याला आधार देण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी याचा आरंभ दिनांक 13 तारखेला छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यापासून होणार आहे। तरी सकाळी 10 वाजता पुतळ्याजवळ यावं। या दिंडीच्या आरंभाकरता आपल्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण विठ्ठल काकाजी पाटील हे येणार असून जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांनी, हरिपाठ घेणाऱ्या महिला मंडळांनी, सर्व वारकऱ्यांनी ठीक सकाळी 10 वाजता छत्रपती पुतळ्याजवळ यावं आणि आपण सर्वांनी शपथ घ्यायची आणि शपथ द्यायची। आत्महत्या करू नका, आपलं मनोबल खचू देऊ नका, हे आपला संदेश आपल्या प्रत्येक घराघरात, प्रत्येक गावागावात देण्याचा आहे। रामकृष्ण हरी। उद्या वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांची दिंडी निघणार आहे परभणीमध्ये। रामकृष्ण हरी। वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने जे पूरग्रस्तामुळे जे शेतकऱ्यांना भरपूर नुकसान झालेलं आहे, त्या भरपूर नुकसानमुळे शेतकरी आर्थिक सोबत मानसिक पण खचून गेलेला आहे। त्यासाठी त्यांनी काही पुढचं पाऊल उचलून आत्महत्या करू नये म्हणून वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने एक आधार दिंडी व शपथविधीचे जे नियोजन आम्ही केलेलं आहे ते की सर्वांनी ह्या आपल्या दाता शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आपल्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हबप विठ्ठल पाटील काकाजी, तसेच त्याचे सचिव डॉक्टर सदानंद मोरे व विभागीय अध्यक्ष नाना बाळासाहेब मोहिते पाटील तर ह्या सर्वांनी व पदाधिकाऱ्यांनी, सर्व ज्या अधिकारी लोकांनी इथं नियोजित केलेलं आहे, सर्वांनी येऊन कुठून निघणार आहे आयोजन केलेलं आहे। तरी ठीक 10 वाजता सर्वांनी तिथे उपस्थित राहावे व कार्यक्रमाला उपस्थित राहून शपथविधीचा सोहळा तिथं कार्यक्रमाला माननीय जिल्हा अधिकारी, आयुक्त साहेब, SP साहेब व तसेच जिल्ह्यातील पुढारी व पालकमंत्री यांची बी उपस्थित राहणार आहे। सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे। तरी सर्वांनी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावं। रामकृष्ण हरी।